आपण थोड्या वेळापूर्वी अध्यात्माविषयी बऱ्याच गोष्टी केल्या. पण हा प्रश्न एक मला नेहमी पडतो एक लेमन म्हणून, की हे अध्यात्माची खरंच काय गरज आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला. ओके. खरं पाहायला गेलं ना तर अध्यात्म हा शब्दच वापरणं मी सोडून दिलं आहे. कारण अध्यात्म हा शब्द इतका हेवी लोडेड आहे की त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्या काही व्याख्या आहेत, परिभाषा आहेत, ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अध्यात्माची व्याख्या जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही की खरं अध्यात्म काय, तोपर्यंत तो शब्द न वापरलेला बरा. अध्यात्माची माझी डेफिनेशन काय असं जर विचारलं ना, तर माझी डेफिनेशन एवढीच आहे की स्पिरिच्युअलिटी इज नथिंग बट फुलफिल्ड लाईफ. कारण अध्यात्म हा शब्द घेतला की 100मधले 99 लोक कळत नकळत कुठे पळून जातात कळत नाही. कारण ते त्यांची प्रत्येकाची स्वतःची काहीतरी धारणा असतात, संकल्पना असतात, त्यांनी वाचलेलं असतं. आणि असं अनेक लोक मला म्हणतात की अध्यात्माचा जो मार्ग आहे हा पळपुटे लोकांसाठी आहे. तर त्यामुळे अध्यात्म हा शब्दच वापरायची गरज नाही खरं पाहायला गेलं तर. सिंपल प्रश्न मी विचारतो की तुम्हाला फुलफिल्ड लाईफ पाहिजे का? आर यू लुकिंग फॉर फुलफिल्ड लाईफ? कारण प्रत्येक माणूस जे काही करत असेल तो काय बघतोय ॲक्च्युली? तो फुलफिलमेंटच बघतोय ना. त्याला काय पाहिजे? काहीतरी कमतरता आहे त्याच्यामध्ये हे वाटतंय. काहीतरी कमतरता आहे असं वाटतंय. आणि ही कमतरता कधी वाटतीये? झोपेत कमतरता वाटते का कोणालाही? राजा असेल नाही तर रंक असेल, मोदी असेल किंवा अडाणी असेल, झोपेत सगळे पूर्ण आहेत ना. पण कमतरता कधी वाटायला लागते, अपूर्णता कधीच वाटायला लागली तर जेव्हा जाग येते त्यानंतर ती अपूर्णतेची सुरुवात होतो. मग ती अपूर्णता भरण्यासाठी ह्या ना त्या मार्गाने आपण काय करतोय, तर आपण ती भरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पाहिजे काय? फुलफिलमेंट पाहिजे. मग जो जे काही करत असेल, आर्टिस्ट असेल तर तो आर्टच्या माध्यमातून फुलफिलमेंट शोधतोय. एखादा सर्वसामान्य असेल तो त्याच्या फॅमिलीच्यासाठी काम करून फुलफिलमेंट शोधतोय, कारण त्यालाही त्याच्या फॅमिलीला खुश करायचं आहे, त्यांना सॅटिस्फॅक्शन द्यायचं आहे. सो ईच अँड एव्हरी पर्सन इज ट्राईंग फॉर फुलफिलमेंट ओनली. आणि फुलफिलमेंटला जेव्हा आपण एक्सटेंड करतो तेव्हा ते फुलफिल्ड लाईफ झालं. मग काहीही करून आपण फिरायला जरी गेलो तरी आपण काय बघतोय? फुलफिलमेंटच बघतोय. सो इफ यू आर लुकिंग फॉर फुलफिलमेंट or you are looking for a fulfilled life, you are on the path of spirituality only. इतकं सिंपल आहे. त्याच्यात हाय फंडा किंवा हाय गोष्टी वापरून, मोठे शब्द वापरून आपण तिथे नाही जाऊ शकत. मग देन यू गेट लॉस्ट ओनली इन द वर्ड्स. आणि मग जो क्रक्स आहे तो त्याच्याकडे आपलं दुर्लक्षच होऊन जातं. कारण त्याला रिच्युअलिस्टिक अप्रोच जेव्हा येतो तेव्हा मग परत तिथे अडकून राहिला माणूस. मग त्याच बैल जसा फिरतो तसा तो तिथल्या तिथंच फिरत राहतो. मी इथे अनहदमध्ये अनेक वेळा हा अनुभव घेतो की 30-30 वर्ष लोक ध्यान केलेले आहेत. लोक हे जेव्हा इथे येतात ते काय येतात इथं? त्याचं कारण काय की सुरुवात तर झाली होती, पण सुरुवात कशासाठी झाली होती हेच विसरून गेलेत आता. दे आर लॉस्ट ऑर एनमेस्ड ओनली इन द रिच्युअल्स. सो ध्यान केलंय त्यांनी, पण तो ध्यानाचा पर्पज काय होता? ध्यानाचा पर्पज हा होता की ध्यान जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा तो ध्यास होतो. ध्यास. ज्याच्यामध्ये ध्यास आहे त्याला ध्यान करायची गरज नाही. कोणीही मला सांगा, कोणीही पैशासाठी ध्यान करतं का हो? करतं कोणी? पाहिलंय कधी की पैशासाठी ध्यान केलं आहे? कोणीही स्त्रीसाठी ध्यान करतं? पुरुषांसाठी ध्यान करतं? स्त्री पुरुषासाठी ध्यान करते? नाही. कारण त्याचा ऑलरेडी ध्यास आहे आपल्याला. त्याचा ध्यास आहे ऑलरेडी, त्यामुळे ध्यान करायची गरज नाही. मग आता ज्याचा ध्यास नाही आहे त्यासाठी ध्यान हा सुरुवातीचा मार्ग आहे. की प्रॅक्टिस करायला पाहिजे. अभ्यास आहे तो. ध्यान ही अभ्यास आहे. पण पर्पज त्याचा हाच आहे की ध्यान मॅच्युअर झालं की तो ध्यास झाला. मग ध्यास झाला की तो ध्यानी मनी स्वप्नी एकच ती तार लागली. याला म्हणतात भक्तीमध्ये तार लागली.
ती जी तार लागली ना, तो ध्यास आहे. आणि त्या तारेमध्ये होतं काय, तार लागते त्याच्यात होतं काय की त्या तार लागण्यामध्ये जो भजन म्हणणारा किंवा ध्यान करणारा जो आहे हा विरघळून जातो. तो विरघळून झाला की तिथली दोन जे होते ते संपून गेले. मग प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती प्रत्येक गोष्ट ती दोनमधून एकाकडे जाण्यासाठीच आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो अध्यात्म म्हणजे काय, तर अभावापासून स्वभावापर्यंत जायचं आहे. अभावापासून स्वभावापर्यंत आपण जे काही कोणी काय करतंय ते काहीतरी गोष्टीचा अभाव आहे म्हणून करतोय काहीतरी, तिथून कुठं जायचं आहे, स्वभावाकडे. अभावापासून स्वभावापर्यंत. सो अध्यात्माची डेफिनेशनच जर या पद्धतीने आपण जीवनाकडे बघितलं की सर्वसामान्य माणूस काय पाहिजे आपल्याला, की आपल्याला फुलफिलमेंट पाहिजे. मग ती फुलफिलमेंट आपण या ना त्या मार्गाने शोधायचा प्रयत्न करतोय. बरोबर. सो तू कुठं फिरायला जाणार, तुम्ही कुठेतरी फिरायला जाताय, दारू पिताय किंवा जे काही करताय, जे काही गोष्टी ज्या 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 काही आपण करतो हे कशासाठी, ती एक फुलफिलमेंटचं, देर इज अ लॅक ऑफ फुलफिलमेंट. आणि आपण काहीतरी गोष्टीने ते त्यात ॲड करून त्याला भरायला बघतोय. पण गंमत अशी आहे की ज्याने आपण भरायला बघतोय ती गोष्टच अपूर्ण आहे. ज्याने आपण अपूर्णता, आपल्यातली अपूर्णता भरायला बघतोय, ज्याने, ती गोष्टच अपूर्ण आहे. आता दोन अपूर्ण जर एकत्र आले, सामान्य गणितामध्ये अर्धा आणि अर्धा एक होतं, अध्यात्माच्या गणितात अर्धा आणि अर्धा अर्धाच होतो. गंमत आहे की नाही. कन्व्हेन्शनल मॅथमॅटिक्समध्ये अर्धा आणि अर्धा एक होतो, पण मी म्हणते अध्यात्माच्या गणितामध्ये अर्धा आणि अर्धा अर्धाच असतो. पण एक अपूर्ण आहे, दुसरा अपूर्ण आहे. हेच तर आपला आपण सगळेजण आहे ना, की बायको म्हणते नवऱ्याला की तू मला पूर्ण कर, आणि नवरा म्हणतोय बायकोला तू मला पूर्ण कर. आता दोन्ही अर्धे अर्धे आहेत. काही क्षणासाठी ते पूर्ण झाल्याचा भास देतात, नाही असं नाही, काही क्षणासाठी भास होतो, पण तो एक 4 वेळा क्षणिक भास तो जाणवला की लक्षात येतं की नाही, अरे हे पूर्ण नाही होणार. तेव्हा ही गोष्ट कळायला पाहिजे की अर्धा अधिक अर्धा अर्धाच होतो. सिंपल गणित आहे. मग त्या अर्ध्यानी एक होण्याची काय प्रोसेस आहे, अर्ध्यानी एक होण्याची प्रोसेस म्हणजेच अध्यात्म आहे. आपण लहान असतो, काही काळाने आपण मोठे होतो, शिक्षण घेतो. त्यानंतर शिक्षण का घेतो, तर चांगली नोकरी मिळावी म्हणून. बरं, चांगली नोकरी मिळाली की त्याच्यानंतर मग आपण लग्न करतो, सेटल होतो. सामान्य माणसाच्या आयुष्याचा हा सगळा प्रवास. तर या सगळ्या प्रवासामध्ये अध्यात्माची खरंच गरज आहे का? वंडरफुल. मला एक गोष्ट आठवते, आय वुड लाईक टू शेअर विथ यू. जीससकडे रात्री, खूप रात्र झालेली असते, आणि एक तरुण युवक येतो, त्याचं नाव असतं निकोडेमस. तर जीसस त्याला विचारतो की अरे एवढ्या रात्री कसा काय तू, म्हणजे का आलास माझ्याकडे, मी काय करू तुझ्यासाठी. त्याच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो की बहुतेक तुला तुझ्याकडे जी संपत्ती आहे, जे धन आहे, जे वैभव आहे, हे अजून वाढावं म्हणून तू आलास का. तर निकोडेमसला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की प्रभू, तुम्ही कसं ओळखलं, तुम्ही कसं ओळखलं. जीसस हसतो. मग निकोडेमस त्याला म्हणतो की खरंच तुम्ही म्हणताय ते सत्य आहे, माझ्याकडे खूप धन आहे, मी व्यापारी आहे, पण हे पुरेसं नाही आहे. मला अजून धन पाहिजे, मला अजून वैभव पाहिजे, मला अजून यश पाहिजे. तर मला तुम्ही एक असं काहीतरी गुरु किल्ली द्या, एक काहीतरी मास्टर की द्या की विथ द हेल्प ऑफ विच माझ्या मनात जी गोष्ट येईल, जी इच्छा होईल, ती पूर्ण करू शकेन. म्हणजे तो कल्पवृक्ष बनावा असं तुम्ही काहीतरी मला एक गुरु द्या, एक काहीतरी की द्या, मास्टर की द्या. जीसस हसतो आणि जीसस त्याला एक गुरु किल्ली देतो.
पण ती जी गुरुकिल्ली आहे त्या निकोडमसला त्याचा अर्थ कळत नाही, समजत नाही. काय गुरुकिल्ली दिली जीससने? जीसस म्हणतो तू एकच काम कर, सीक द किंगडम ऑफ गॉड, सीक द किंगडम ऑफ गॉड अँड देन रेस्ट ऑल शॅल बी ॲडेड ऑन टू यू. मग तिचा अर्थ काय की तू प्रभूचं राज्य खोज, शोध घे, त्या परमतत्वाचं, सत्याचं, देवाचं, परमेश्वराचं, ईश्वराचं, मी त्याला एक्स फॅक्टर म्हणतो, ईश्वर पण शब्द बाजूला राहू दे, त्या एक्स फॅक्टरची जो अननोन राहतो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, जीवनामध्ये, तर तो म्हणतो तू त्या एक्स फॅक्टरचा शोध घे आणि मग बाकी सर्व जे आहे ना हे ॲब्सोल्युटली ॲज अ बाय प्रॉडक्ट तुला मिळेल. तो निकोडेमसला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की काय तुम्ही बोलताय, माझं वय काय, आणि तुम्ही म्हणताय की तू आत्ता देवाचा शोध घे, तू आत्ता अध्यात्म कर, अजून मला हे जे पाहिजे हे मटेरियल मला मिळू दे, अजून हे सगळं मला संपन्न होते, अजून संपन्न होते, मग नंतर कधीतरी मग मी विचार करीन ना देवबीव अध्यात्माचा, आत्ता मला गरज काय त्याची. जीसस पुन्हा त्याला म्हणतो माझे शब्द फक्त लक्षात ठेव, सीक द किंगडम ऑफ गॉड अँड रेस्ट शॅल बी ॲडेड ऑन टू यू. आता ही गोष्ट ऐकायला याचा विपर्यास धर्मांनी केला आहे, ऑर्गनाइज रिलिजन्सनी केला आहे. म्हणजे काय, मग लोक केवळ ह्या शब्दांचा, अशा शब्दांचा गैरवापर करून लोकांनी अध्यात्मापासून पळतात लोक, हे मला दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुझं तू कामधंदा सोडून दे आणि बायकापोरं सोडून दे, संसार सोडून दे आणि तू फक्त देवधर्माचं कर, मग पूजा कर, रिच्युअल कर किंवा अजून काही ध्यान करत बस. एस्केप, संन्यास घे किंवा एस्केप. हा एस्केपिझम हा जीससला म्हणायचंच नव्हतं. पण कसं असतात, जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो, पुरुष बोलतो, पूर्ण पुरुष जेव्हा बोलतो, तेव्हा तो कायम संकेत भाषेत बोलत असतो. समोर येणारा माणूस त्याला किती इंटरप्रेट करू शकेल, कसा हे त्याचा प्रश्न आहे. तो कोणाकोणाला सांगत बसणार, तुला पाहिजे तेवढं तू घे, बाकीचं तुझं टिंब टिंब टिंब. त्याला म्हणायचं आहे काय. एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी इथे रिट्रीटमध्ये, अनाथ रिट्रीटला बाहेर फिरत असताना वरांड्यामध्ये एक छोटंसं झाड, एवढंसं छोटंसं रोप दिसलं समोर, हाईट जेमतेम 4 इंच. माळ्याला विचारलं, म्हटलं काय आहे, तर म्हणलं पेरूचं झाड आहे. तर एवढाच छोटं पेरू कधी पाहिलेलं नसतो आपण युजली, पेरूचं झाड. त्यांनी लगेच ओळखलं. मला क्युरिओसिटी आली म्हणून मी तिथे गेलो आणि त्याला फक्त त्याच्या दांडीला हात लावला आणि जस्ट फील घेतला. मला आला फील, काय ओळख झाली त्याची बरोबर. लोक होते रिट्रीटला, त्यांना म्हटलं चला सगळेजण इकडे या, आता आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे, एक गेम आहे, खेळ आहे, एक एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू रिमूव्ह दॅट स्मॉल थिंग फॉर मी. अट एवढीच की ते मूळ त्याचं तुटलं नाही पाहिजे, मला अख्खच्या अख्खं तो जे छोटंसं आहे ते बाहेर काढून द्या, मूळ तुटलं नाही पाहिजे. सगळेजण जमा झाले. एवढंसं झाड, मज्जेमध्ये गंमत जम्मतमध्ये सुरू झालं. सिकल्स आणले, खुरपणी आणली, छोटी छोटी खुरपायला लागले. 3 इंच 4 इंच साईडला खुरपलं, हात केला, 4 इंच खाली गेले, वर 4 इंच 4 इंच खाली गेले. असं वाटलं निघून येईल ते जसं होतं तसंच होतं. मग थोडं मोठं होल झाल्यानंतर आता छोटी हत्यारं वापरायला येईनात म्हणून मोठी हत्यारे आणली, कोयता आणि जे जे काय आमच्याकडे इथे असतं ते आणल्यानंतर ती 6 इंच 7 इंच असं मोठं मोठं व्हायला लागलं. जसं ते खाली जायला लागलं तसं त्याची विड्थ पण वाढायला लागली. 4 इंच गेले, 5 गेले, 6 गेले, 7 गेले, 8 गेले, 9 इंच गेले. झाडांनी काही नावच नाही हालायचं आणि रूट पण काही संबंधच नाही. मग अजून मोठी हत्यारं आणली, कुदळ आणली. मग तो त्याचा घेरा मोठा झाला, जवळपास 1 फुटाचा घेरा झाला, 1.25 फुटाचा घेरा झाला. आतमध्ये 10 इंच 11 इंच. आता फुटभर झाल्यावर कुदळ पण चालेना. मग पहार आणली. पहार माहिती आहे ना काय,
5 फुटाची जाड पहार, आणि मी त्यांना म्हणलं मी मदत करतो तुम्हाला, म्हणून साईडने मी पहारीने खड्डा मोठा 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 करायला लागलो. मग जसं साईडने करायला लागलो तसं ते खोल खोल जायला लागलं. असं करता 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 त्याच्यामध्ये कमीत कमी 1.5-2 तास गेले असतील. आणि जेव्हा ते बाहेर आलं, जेव्हा ते रोप बाहेर आलं, तर काय सीन होता, जे सदृश स्वरूपामध्ये 4 इंच जे रोप होतं, लिटरली फुटपट्टीने मोजून त्यांना दाखवलं 4 इंच वरती होतं, त्याचं मूळ ॲक्युरेटली 16 इंच मूळ होतं. सो टोटली 20 इंचेसचं ते रोप होतं. दिसत काय होतं? 4 इंच. पण 4 इंच जे रोप आहे हे लावलेलं नाही, हे आलेलं आहे. लक्षात येते? एक लर्निंग होतं की हे 4 इंच जे रोप आहे, हे 4 इंच जंगलातली, इथे बघतो आपण रानामधली, फॉरेस्टमधली झाडं असतात, ही उन्मळून सहसा पडत नाहीत. वरून काही आलं तर पडतात, पण उन्मळून फार कमी पडतात. कारण काय की 4 इंच जे वर आहे त्याला खाली 16 इंचाचं फाउंडेशन आहे. 16 इंचाचं. त्यावर मला विचार आला की एक बीज आहे आणि एक मनुष्य आहे, दोघांमध्ये काय साम्य आहे? साम्य हे की दोघांनाही फुलायचं आहे, फ्लरिश व्हायचं आहे, इव्हॉल्व व्हायचं आहे. निश्चित बीजालाही तेच पाहिजे व्हायचं आहे, माणसालाही तेच व्हायचं आहे. समृद्धी पाहिजे ना, सर्व समृद्धी पाहिजे आपल्याला, ज्याला होलिस्टिक आपण वेलनेस म्हणू शकतो. सर्वांगाने समृद्ध व्हायचं आहे. पण मग असं का होतं की जे झाड आहे हे फार कमी प्रमाणात पडतं, पण मनुष्य आहे हा 20-20 आणि 30-30 वर्षात मुलं, 40-40 वर्षाची मुलं हे हार्ट अटॅक्सनी जातात, एन्झायटीनी जातात, डिप्रेशननी जातात, सुसाईड करावीशी वाटते. व्हॉट्स रॉंग? आजपासून 20-25 वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी हा रेट नव्हता जो आजकालच्या स्थितीमध्ये आहे की 25व्या वर्षी म्हणतो की मला डिप्रेशन आलं. लोक मोठ्या याने सांगतात की बाबा मी डिप्रेशनमध्ये. हे का? दोघात फरक काय? का झाड एवढं उंच जातं? का झाड तेवढंच खोल जातं आहे, आणि खोल जाण्याचे जे कष्ट आहेत त्या कष्टामध्ये त्याला स्ट्रेंथ मिळते आहे, त्याला फाउंडेशन मिळतं आहे. पण माणूस जर आजचा बघितला, जनरलाइज स्टेटमेंट करतो मी, तर तो जातोय वरती 100 फूट दिसतोय, पण त्याची मुळं 1 इंचच आहेत. तो जातोय वर वर वर, वाढ चालली आहे त्याची, पण त्याची खालची जी वाढ आहे, मुळाची जी वाढ आहे, नर्चरिंग ऑफ रूट्स म्हणतो मी, ती वाढ त्याची होतच नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला एकच प्रवास शिकवला गेला आहे, आणि तो म्हणजे बाहेरचा प्रवास. आणि हे समूह आपल्याला कंडिशनिंग दिलं गेलं आहे की तू भरपूर शिक, भरपूर पैसे कमव, म्हणजे तू भरपूर सुखी होशील. असा एक माणूस मला दाखव जगातला की जो भरपूर कमावून भरपूर घेऊन सुखी झालेला आहे. सिंपल उदाहरण देतो, आत्ताचं लेटेस्ट उदाहरण देतो. त्या माणसाची इच्छा काय आहे माहिती आहे? ही इज द रिचेस्ट मॅन ऑन अर्थ. आता असं परवा मी ऐकलं की अमेरिकेमधल्या ज्या काही लँड्स आहेत या सगळ्या ॲक्विजिशन त्यांनी चालू केले. जसं आपण व्यापारामध्ये लहानपणी व्यापार खेळायचो ना, आपण क्रॉफर्ड मार्केटला एक बंगला घेतला, भेंडी बाजारला बंगला घेतला, बँड्राला बंगला घेतला, आठवत आहे का? व्यापार खेळायचो, छान मज्जा यायची एकदम खेळा. अरे वा, केवढी तू घरं घेतलीस, एवढं अख्ख्या ठिकाणी तुझी घरं आहेत. समथिंग लाईक दॅट ही हॅज दॅट एलिमेंट. अनफुलफिल्ड लाईफ काय असतं याचं बिल गेट्सचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि ही इज द रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ. त्याची ड्रीम आहे, त्याला नोबेल पीस प्राईज पाहिजे, त्याला नोबेल पीस प्राईज पाहिजे. जे जे काही चाललं आहे सगळं त्याने ही हॅज ट्राईड सो मच थ्रू हुक अँड क्रूक टू अप्रोच दॅट बॉडी अँड गेट अ नोबेल पीस प्राईज. हे जर लक्षात घेतलं असं, जर नीट विचार केला, तर द रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ इज स्टील लॅकिंग समथिंग. हिज लाईफ इज नॉट फुलफिल्ड. ही इज लुकिंग फॉर सम फडतूस नोबेल पीस प्राईज. का फडतूस म्हणतोय मी? कारण नोबेलचं जर हे घेतलं तर नोबेल कोण होता बेसिकली?
ही वॉज अ ॲम्युनिशन मॅन्युफॅक्चरर. हम्म. पश्चातापांना आलेलं ते पीस आहे. जसं आपल्याकडे माणिकचंद कॅन्सर हॉस्पिटल्स बांधतात ना, हे काय आहे, पश्चातापातनं आलेलं आहे, रिपेंटन्समधनं आलेलं आहे. सो हा माणूस देखील काहीतरी लॅकिंग आहे आणि त्याच्यात इतकं लॅकिंग आहे की जे काय आत्ता सध्या चाललेलं आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मग ही जी काही अनफुलफिल्ड लाईफ जी आहे, हे अनफुलफिल्ड लाईफ का? म्हणजे जे आपल्याला शिकवण्यात आलं लहानपणी की भरपूर शिक, भरपूर पैसे मिळव आणि तू भरपूर सुखी होशील. आहे का जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सुखी? मग काय असं जे आहे माणसामध्ये की ज्यामुळे ते बीज सुखी आहे, बीज फुलफिल्ड आहे, पण माणूस फुलफिल्ड नाही? असं काय आहे? म्हणजे माणसात काही जास्ती आहे का माणसात काही कमी आहे? विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की माणसात मन नावाचं एक गोष्ट आहे. बीजामध्ये मन नाही. बीज वाढण्यासाठी कधी गुगल करत नाही, यूट्यूब बघत नाही, ग्रंथ वाचत नाही, पुस्तक वाचत नाही, कारण बीज स्वभावाच्या जवळ आहे, म्हणजे स्वतःच्या स्वभावाच्या जवळ आहे, फॉलोविंग द इन्स्टिंक्ट. फॉलोईंग द इन्स्टिंक्ट आहे. नॅचरल इन्स्टिंक्ट. माणूस स्वभावाच्या दूर गेला आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं मनुष्य जीवनाचा जो एका वाक्यात जर सांगायचं झालं तर अभावापासून स्वभावापर्यंत जर्नी आहे. स्वभाव म्हणजे स्वरूप आहे, स्वभाव म्हणजे फुलफिलमेंट आहे. बरं, आता आपण अध्यात्माची गरज काय याच्याबद्दल बोलू. बरं. म्हणजे हे तिथेच आता रीडिंग बिटवीन द लाईन्स याच्यातनं बरंच घेण्यासारखं आहे. येस, पण आता जे तुम्ही साधारण बोललात तर त्याच्यामधून एक त्याचा गोषवारा की अध्यात्माची गरज काय, हे सगळं म्हणजे बॅकग्राऊंड करेक्ट करेक्ट. तर आता पुन्हा आय विल कम बॅक टू द पॉईंट. भूमिका मांडायचा उद्देश असा की बीज वाढू शकतं, बीज कोसळत नाही, झाड माणूस कोसळतो. याचा अर्थ काय की बीजाची जी वाढ आहे ही दुतर्फी वाढ आहे, ही दुतर्फी वाढ आहे. वर पण वर आहे आणि वर जेवढी त्याच्या 4 पटीने खाली, जे मी स्वतः अनुभवातनं पाहिलं. हे 4 पटीने हे तर सिम्पल आहे, अदरवाईज ती 100 पट पण असते. जेव्हा ते मोठं होतं तेव्हा 4 इंचाचं असताना 4 पट आहे, 8 इंच असताना 8 पटही होऊ शकतो. म्हणजे बीज जेवढं वर जातं त्याच्या अनेक पटीने त्याची मुळं खाली सखोल गेलेली असतात. बरोबर. माणसाची जी ही मुळं आहेत ही गेलेली दिसत नाहीत. ज्याची मुळं खाली गेलेली आहेत याचा अर्थ की तो स्थिर झालेला आहे. स्थिर झालेला आहे म्हणजे कशाने स्थिर झालेला आहे, तर त्याला एक अंडरस्टँडिंग आलेलं आहे जीवनाचं. जे अंडरस्टँडिंग आलेलं आहे जीवनाचं, डाऊट संपलेले आहेत त्याचे, कमी होत आहेत डाऊट. अंडरस्टँडिंग ज्यामुळे जसं अंडरस्टँडिंग येते तसं स्टेबिलिटी वाढती आहे, म्हणजे त्याची मुळं खाली गेली आहेत. मुळं खाली जाणं हे अध्यात्म आहे. सो जीससनी जे सांगितलं ना की सीक द किंगडम ऑफ गॉड, हे एकतर्फी झालं. त्याचा अर्थ एकतर्फी घेतलेला. त्याचा अर्थ खरा हा आहे की तुझी जी काही वाढ आहे, तुला जर खरंच व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तर त्याच्यामध्ये ते मिळवण्यासाठी तुझं फाउंडेशन भक्कम करायला पाहिजे. आणि फाउंडेशन भक्कम कशाने होणार? फाउंडेशन भक्कम तुझं अध्यात्मानेच होणार. ओके. तुझी जी रूट्स आहेत, ही रूट्स जशी खाली जातील, जेवढी रूट्स खाली जातील ती खाली कशाने जाणार? अदरवाईज बिल्डिंग फक्त 100 फुटाची राहणार हवेमध्ये. पाहिलं नाही आपण 26/11ला अमेरिकेतले 2 टॉवर एक नुसतं काहीतरी विमान टक्कर झाल्याने अख्खी कोसळली. कशी? मानव निर्मित आहे. 1000 वर्ष जुनी जपान आणि बाहेरच्या देशांमध्ये झाड आहेत 300-400 वर्षाची. पडतायत ती? नाही पडत आहे. हा जो काही नर्चरिंग ऑफ रूट आहे दॅट इज अध्यात्म. की आपला जो सफर आहे जीवनाचा, माणसाचा, हा जर बॅलन्स राहिला, हा दोन्हीचा बॅलन्स आहे. इट्स लाईक अध्यात्म म्हणजे ही हायली ॲरोमॅटिक कॉफी आहे. हाऊ सो? कॉफीचं प्रमाण, त्याच्यात कॉफी किती प्रमाणामध्ये आहे, साखर किती प्रमाणात आहे, दूध किती प्रमाणात आहे. ब्लॅक कॉफी असेल तर कॉफी आणि साखर, हे जे काही प्रमाण आहे त्याच्यामध्ये, हे दोन्ही आवश्यक आहे. हे दोन्ही आवश्यक आहे. म्हणजे एक बाहेरचा प्रवास आहे आणि एक आतला प्रवास आहे. आता 2 गोष्टी ठिकाणी माणूस अध्यात्माच्या ठिकाणी येऊ शकतो. एक तर
त्याला जो काही बाहेरचा प्रवास आहे, हा बाहेरचा प्रवास करून त्याला तो तृप्त झाला आहे. एक तर तृप्ती त्याला आलेली आहे, नाही तर तो परिपूर्ण अतृप्ती तरी आली पाहिजे त्याला. मधला जो क्लास आहे ना, हा सगळा मिळमिळीत लोकांचा. देर आर लेस चान्सेस. जसं पाणी 100 डिग्रीपर्यंत उकळल्यावर त्याची वाफ व्हायला त्याला शिकवावं लागतं का? शिकवावं लागतं. दॅट इज नेचर. नेचर म्हणजे जेव्हा तू एक्स्ट्रीम कुठल्याही गोष्टीला जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मेशन आहेच, इनएव्हिटेबल आहे ते. सो जो बाहेरचा मार्ग आहे त्यांनी फक्त बाहेरचाच मार्ग आहे, तर ते इंडल्ज युअर सेल्फ हायली इन दॅट, सो मच हायली, जे आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये होते की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींच्या सुविधा आहेत, सगळं आहे. मुलांना वेस्टर्न आई वडील म्हणतात की बाबा तू शिक, चांगला पुढे शिक. म्हणजे काय होईल? म्हणजे तुला खूप पैसे मिळतील. म्हणजे काय होईल? म्हणजे तुला खूप आराम मिळेल आणि तू छान स्वस्थ बसशील. मग आता काय बसलोच आहे की म्हणतात. नाही तर ते म्हणतात तुम्हीच हे सगळं केलं, तुम्हाला मिळाली आहे का तो स्वास्थ्य? नाही. म्हणजे काय की हाय इंडल्जन्स, अल्टिमेट इंडल्जन्स इन टू दॅट. एक नाही तर त्याच्यामध्ये खोलमध्ये जाऊन जर त्याचा विचार केला की खरंच हे जे आहे आवश्यक आहेत, काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला आवश्यक आहेत. जीवनावश्यक गोष्टींबद्दल कोणीच नाकारू शकत नाही, ते मिळायलाच पाहिजेत, रोटी कपडा मकान. पण त्या मला किती पाहिजेत? म्हणजे माझ्याकडे एक्स प्रमाणात आहे, ठीक आहे, 10x झाल्या, ठीक आहे, 100x झाल्या, ठीक आहे, 1000x झाल्या, ठीक आहे. पण आपल्याकडे असलेल्या सुखसुविधांमध्ये क्वांटिटेटिव्ह डिफरन्स पडल्याने आपल्या जीवनामध्ये क्वालिटेटिव्ह डिफरन्स होतोय का? आपल्या जीवनामध्ये उपलब्ध असलेले रिसोर्सेस क्वांटिटेटिव्ह त्याच्यामध्ये फरक पडल्यामुळे, एक्स रिसोर्सेस आहेत ते 1000x वाढल्यामुळे आपल्या जीवनाच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये काही क्वालिटेटिव्ह डिफरन्स येतोय का? आपल्या तृप्ततेमध्ये फुलफिलमेंट येते का? नॉर्मन विन्सेंट पॉल येऊ शकत नाही. काही काही वेळेस कॉमन मॅन म्हणून हा प्रश्न सुद्धा पडत नाही, डोक्यात येत नाही. आपण घेत जातो फक्त. आपण डे टू डे लाईफ जगण्यामध्ये इतके बिझी असतो की हे असे प्रश्न विचारही डोक्यात येत सुद्धा येऊ शकत नाही. नाही. म्हणून मांडणं आवश्यक आहे की अँड्र्यू कार्नेजी आय थिंक वॉज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन USA. ही वॉज ऑन अ डेथ बेड. त्याचा असिस्टंट जो होता त्याने त्याला विचारलं की यू मस्ट बी डाईंग अ व्हेरी हॅपी पर्सन. म्हणे नाव यू हॅव गॉट से so $100,000 million or something like that, such a huge figure. You are the richest person. You must be dying a happy person. तो म्हणलं काय बोलतो तू? माझा एम होता $1,000 million. I could earn only $100 million. So what I'm trying to say की हा जो इंडल्जन्स आहे, हा इंडल्जन्स होऊन कधीतरी एखाद्या वेळेला ती येऊ शकते, किंवा काहीच मिळालं नाही म्हणजे अतृप्त आहे टोटली. त्या अतृप्तीनंतर देखील त्या स्टेजला माणूस येऊ शकतो की आता हे नाही, इथं संपला माझा, हा विषय संपला. आता जिथे मी शोधतोय आनंद, सुख, समाधान, तृप्ती, फुलफिलमेंट, तिथे मला मिळणं शक्य नाही, कारण ते कधीच कोणाला मिळालेलं नाही आहे. आपले संत महात्मे जन्मजन्मापासून सांगत आलेत की त्यात मिळणार नाही, पण काही गरज नाही त्यांचा विश्वास ठेवायचा. आपण अनुभव घेऊन बघू शकतो ना. निसर्ग महाराज गुरु म्हणायचे माझे, तुम्ही 100 बायका भोगा, 100 पुरुष भोगा, तुम्हाला ते सुख मिळणार नाही जे कायम आहे, ज्याला तृप्ती नाव दिलं आहे मी. सर्वांगीण विकास हवा असेल आणि एक ती स्थिरता पाहिजे असेल, जेणेकरून आपल्याला प्रत्येक क्षणाला त्या तृप्तीचा, त्या फुलफिलमेंटचा अनुभव होईल, समाधानाचा अनुभव होईल, तर अध्यात्म आवश्यक आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय की आपली रूट स्ट्रॉंग करणं, इतकं सिम्पल आहे. आता त्याचे मार्ग अनेक असू शकतात, त्यावर पण हे करूयात की मार्ग अनेक असू शकतात, पण रूट स्ट्रॉंग करणं आपलं. रूट स्ट्रॉंग करणं म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय करायचं? म्हणजे इनर, जसं आपण म्हणतो की आउटर आपण जर्नी करतोय आणि आउटर प्रगती करतोय, पण इनर पण जर्नी व्हायला पाहिजे, प्रगती व्हायला पाहिजे. तर ती नक्की म्हणजे काय? रूट स्ट्रॉंग, इनर जर्नी किंवा रूट स्ट्रॉंग. इनर जर्नी